हाय एव्हरीवन, लॉंग व्हिडिओमध्ये जसं मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, सासरी आल्यानंतर सर्वात पहिले मी बेडरूम क्लीन करायला घेतली. तर रूमचा हाल काहीसा असा झालेला होता, म्हणून कुठून सुरुवात करायची ते विचार करत होते, कारण की मला रूम आवरायची होती. तुम्ही बघू शकता किती पसारा पडलेला आहे. तो मी पटापट आता आवरायला घेते. तर या रूमचा यूज जेव्हा ताई किंवा आम्ही येतो त्यावेळेलाच या रूमचा यूज केला जातो. बाकी टाईमला ही रूम बंद असते, म्हणून थोडं इथे सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. रूममध्ये आल्यानंतर यावेळी मला जरा जास्तच सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसत होतं. आईनी खाली स्वयंपाक करायला घेतला आणि तोवर मी ही रूम आवरायला घेतली. तर सुरुवातीला सोफ्यावर जे काही सामान होतं ते मी उचलून घेते आहे. आई बाबावरती येत नाहीत, त्यामुळं या रूमचा यूजच होत नाही. ही रूम जस्ट सामान ठेवण्यासाठी वगैरेच राहते मोस्ट ऑफ द टाईम. आणि इथे जेव्हा सामान ठेवायला मी जात होते तर कबर्डसुद्धा लॉक होते. परत मला चाबी आणायला खाली जावं लागलं असतं, म्हणून मी एक कबर्ड ओपन होतं त्यामध्ये ठेवलं. आणि सामान नेमकं कुठे ठेवायचं तेच मला कळत नव्हतं, कारण की आपण जिथे राहतो तिथलं सर्व गोष्टी आपल्याला माहिती असते. पण इथे आम्ही येतो, काही दिवस 2-4 दिवस राहतो आणि परत आम्ही ठाण्याला जातो. त्यामुळं कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या हे मला नक्की कळत नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूच्या सोफ्यावर सुद्धा भरपूर सामान होतं, ते कुठे ठेवायचं कळत नव्हतं. तर सुरुवातीला मी एक सोफा आवरून घेतला, सर्व कपड्यांच्या घड्या घातल्या. जेवढं स्पेस बनवता येईल आणि दिसायला व्यवस्थित दिसेल तेवढा आवरण्याचा मी प्रयत्न केला. रूममध्ये जर अस्ताव्यस्त सामान पडलेलं असेल तर रूममध्ये यायचीसुद्धा इच्छा होत नाही, म्हणून मी सुरुवातीला ते काम केलं. रुद्रांशला तोवर खालीच मी ठेवलं. आणि आज रात्रभर प्रवास करून थोडा थकलेलं पण होते, म्हणून जेवढं काही माझ्याकडनं होतं तेवढं मी रूम आवरण्याचा प्रयत्न केला. एक साईड आवरून झाल्यानंतर या साईडला एक विंडो आहे आणि बाहेर कूलर लावलेला आहे. तर या विंडोवरची पण मी धूळ वगैरे साफ करून घेतली, जेणेकरून काही तिथे जाळे वगैरे असतील ते पण निघून जातील, म्हणून ते व्यवस्थितपणे ती जाळी मी क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर बेडवर छान स्वच्छ अशी बेडशीट टाकली आणि सुरुवातीला मी डस्टिंग करून घेतलं पूर्ण आणि झाडू लावून घेतला. आणि इथे आता माझी रूम ऑलमोस्ट क्लीन करून झाली आहे. तर आता बघा किती फ्रेश वाटते आहे ना. थोडं जर आपण आवरलं आणि स्वच्छता केली की कोणत्याही रूमचा एकदम लूक बदलून जातो. तर हा होता फायनल लूक क्लिनिंग केल्यानंतरचा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा मिनी इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.